ऑप्शन बाईंग मध्ये लॉस होतोय, कितीही सेटअप वापरले तरी पण प्रॉफिट होत नाहीये, सगळे अकाउंट संपले तरी काही विषय बनत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी गिरीधर गाडगे, तुमच्या सर्वांचं आजच्या या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिस्क रिवॉर्ड रेशो, जिथे जर आपण मार्केटमध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो यूज केलं नाही तर आपण लॉस करू शकतो, परंतु जर ह्याला आपण व्यवस्थितपणे समजावून केलं ट्रेडिंग तर आपण प्रॉफिटेबल बनू शकतो। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आर रेशो म्हणजे काय आणि त्याचबरोबर ह्याचे नियम काय आहेत हे सर्व आपण गोष्टी ह्यामध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आर रेशो म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो आणि याचा आपण वापर मार्केटमध्ये पैसे कमावण्यासाठी करतो। जिथे जर समजा उदाहरणार्थ आपण 1000 रुपये लॉस करत असेल तर तिथे आपण 2000 रुपये प्रॉफिट घेणं म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो, जिथे कमी लॉस असेल आणि प्रॉफिट मोठा असेल। तर ह्याला आपण उदाहरणासकट व्यवस्थितपणे पाहून घेऊ। तर ह्यामध्ये पहिला येतो 1:1 रेशो, जिथे जर समजा आपण 1000 रुपयेचा लॉस केला तर तिथे आपण 1000 रुपयेचा प्रॉफिट करतो, म्हणजे जेवढे घालवणार तेवढे आपण पैसे कमवणार। त्यानंतर दुसरा आहे 1:2 रेशो, जिथे आपण जर 1000 रुपयेचा लॉस करणार असेल तर तिथे आपण 2000 रुपयेचा प्रॉफिट कमवणार आहे, जेणेकरून आपण मंथली किंवा इयरली बेसिस मध्ये प्रॉफिटेबल राहू। तर ह्याला आपण एक स्पष्टीकरणासह व्यवस्थित समजावून घेऊ आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत, समजा 1:3, 1:4, 1:5, 1:6 आणि इट्सेट्रा। जेवढे पाहिजे तेवढे आपण प्रॉफिट घेऊ शकतो, परंतु आपण लॉस काय करणार आहे, फक्त 1000 रुपयेचाच करणार आहे। तर ह्याच्यामध्ये बघा, ज्यावेळी 1:1 रेशो आपण यूज करतो तिथे 10 पैकी आपल्याला कमीत कमी 6 वेळा प्रॉफिटेबल बनलं पाहिजे, म्हणजे आपण एकदा प्रॉफिटेबल लेवलच्या पुढे जाऊ शकतो। ज्यावेळी आपण 1:2 रेशोचा यूज करतो त्यावेळी आपल्याला 10 पैकी कमीत कमी 4 वेळा प्रॉफिटेबल बनलं पाहिजे, म्हणजे आपण मंथली किंवा इयरली बेसिसपणे व्यवस्थितपणे प्रॉफिट मध्ये येऊ शकतो। आणि त्यानंतर ज्यावेळी आपण 1:3 रेशोचा यूज करतो त्यावेळी आपल्याला 10 पैकी कमीत कमी 3 वेळा तरी प्रॉफिटेबल बनलं पाहिजे, जेणेकरून आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो। तर ह्याच्यामध्ये बघा, एक महत्वाचे 5 रूल्स आहेत, ते आपल्याला यूज करणं फार गरजेचं आहे, त्यानंतरच आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो। पहिला नियम आहे, जिथे सुरुवातीला तुम्हाला 1:2 रेशो वरती काम करावं लागेल आणि ज्यावेळी तुम्ही ह्यामध्ये सक्सेस कराल त्यानंतर तुम्ही काय कराल, 1:3 रेशोचा यूज कराल। आता हे असं काय, कारण बघा तुम्हाला पुढे जाऊन ब्रोकरेज द्यावे लागणार आहे, टॅक्सेशन द्यावे लागणार आहे, या सर्व गोष्टीचा यूज कराल तर 1:3 रेशो हा तुमच्यासाठी बेस्ट असेल। आणि तुम्ही सर्वजण गेम खेळत असाल किंवा गेम खेळला असाल, त्यामध्ये एक रूल असतो, जिथे आपण एक लेवल जिंकल्याशिवाय दुसऱ्या लेवलला अपग्रेड होत नाही। सेम मार्केटमध्ये पण आपल्याला तो नियम यूज करायचा आहे, जेणेकरून 1:2 मध्ये जेव्हा तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल त्यानंतरच तुम्ही काय करा, 1:3 ला जावा। त्यानंतर दुसरा नियम आहे, तुम्हाला 1:1 हा रेशो यूज करणं सोडावे लागेल, जेणेकरून तुम्ही एक चांगलं प्रॉफिटेबल बना। सुरुवातीला चांगलं आहे, परंतु पुढे पुढे जाऊन 1:1 चा विचार करणं तुम्हाला सोडावे लागेल। आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो शिवाय ट्रेडिंग करणं बंद करावं लागेल, कारण जर तुम्ही विदाउट रिस्क रिवॉर्ड रेशो ट्रेडिंग करत असाल तर तिथे तुम्ही काय करता, प्रॉफिट छोटे घेता आणि लॉस मोठे घेता, जेणेकरून आपण एक मंथली किंवा इयरली बेसिस वरती प्रॉफिटेबल बनत नाही आणि आपले अकाउंट काय होतात, सगळे संपायला सुरुवात होतात। म्हणूनच तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो यूज करणं फार गरजेचं आहे। जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर तुम्ही ह्यातला कोणता रिस्क रिवॉर्ड रेशो यूज करता ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या ट्रेडर मित्राबरोबर हा व्हिडिओ शेअर करा। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू। जय शिवराय।